हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेत असतील. वेलकम टू माय मिनी ब्लॉग. आणि मी आज ब्लॉग तर संध्याकाळीच चालू केला, कारण सकाळपासून काही शूटच नाही मला करायला मिळालं. आणि पहिली झोपले आणि झोपेतून उठून फेसवॉश करत होती आणि मग मी विचार केला की ब्लॉग पण चालू करते. आणि मला अलिबागला पण जायचं होतं. थोडंसं छोटंसं काम होतं, त्याच्यासाठी जायचं होतं. जास्त असं काही नव्हतं. पटकन जेवण वगैरे झालेलं आमचं. तर तुमच्यासोबत एक गोष्ट मी शेअर करते की बाकीच्यांना असं वाटत असेल की आपण त्यांच्या लाईफमध्ये इंटरफेअर करतोय किंवा कोणाची कॉपी करते, तर असं बिलकुल पण नाही. जे काय ते स्वतःच्या जीवावरती आणि ज्याने त्याने आपली लाईफ स्वतःच्या जीवावरती जगली पाहिजे. दुसऱ्याच्या लाईफमध्ये इंटरफेअर करून काय मिळणार आहे, असं मला तरी वाटतं. तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स करून नक्की सांगा. आणि लोकांना आपण उगाच स्टॉन्ट मारून काय भेटणार नाही, त्याच्यामुळे आपण स्वतः बघितलं पाहिजे. त्याच्यानंतर गेलो आम्ही गोल्ड शॉपमध्ये, कारण त्यांनी मला गिफ्ट केलेली जी इयरिंग होती तो मला स्क्रू जरा फिट करायचा होता. सो त्याच्यासाठी गेल्याने खूप छान होती. कशी वाटतात सांगा. मी आजच घातलेली, तर मला तर खूप जास्त आवडली. आणि आम्ही नेहमी जेव्हा गोल्ड घेतो ना, तेव्हा श्री ज्वेलर्समधूनच घेतो. आणि बीचवर गेलो, अचानक आला जोरदार पाऊस, तर पटकन जॅकेट घालायची आमची घाई चालू झाली. त्याच्यानंतर आम्हाला येताना आमचा भाजीपाला संपलेला, सो तो जरा स्टॉक घ्यायचा होता. तर भाजी वगैरे घेत होतो. आणि मग पाऊस पण बाहेर खूप जास्त पडतोय. मग भुईमुगाच्या शेंगा घेतले उकडायला, कारण पावसात हे असलं खायला काहीतरी भारी वाटतं. मका आणि शेंगा मस्तपैकी उकडल्या आणि मी एक बड्डेच्या कॅडबऱ्या संपवत चालले. रोज एक तुम्हाला दाखवत जाईल. आणि असा होता माझा आजचा दिवस छोटासा. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. व्लॉग कसे वाटतात ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. बाय.